वक्तव्य. आता चंद्रकांत दादांचं वक्तव्य म्हणजे फार महान आणि फार अभ्यासू वक्तव्य असं आपल्याला म्हणावं लागेल. त्यांनी असं सांगितलं की दिल्लीमध्ये जे काही दगडफेक झाली त्या रस्त्यावर पडलेला प्रत्येक दगडाचा फिंगरप्रिंट म्हणजे आपल्या हाताचा ठसा त्याचा अभ्यास पोलीस तिथं करत आहे. काय महान वक्तव्य केलेलं आहे. म्हणजे आता असं वाटतं की फॉरेन्सिक विभाग जो आपला आहे महाराष्ट्राचा त्याला एक मार्गदर्शनची सिरीज ही चंद्रकांत दादांनी करावी, एक गेस्ट लेक्चर घ्यावं. त्यामुळे आपल्या मुख्यमंत्री साहेबांना आणि आपले जे होम मिनिस्टर आहेत त्यांना तसं होम डिपार्टमेंट बघण्याची वेळ मिळत नाही. तर चंद्रकांत दादांना जर फॉरेन्सिक विभागाला तिथं प्रमुखपद तिथं दिलं गेलं तर मला असं वाटतं त्यातून काही ना काहीतरी चांगलं निघेल. त्याच्याचबरोबर फक्त या देशामध्ये ही टेक्नॉलॉजी न ठेवता चंद्रकांत दादांनी कुठंतरी अमेरिकेमध्ये सुद्धा जाऊन आमच्या ट्रम्प भाऊ जे आहेत, ट्रम्प तिथले जे अध्यक्ष आहेत अमेरिकेचे, त्यांना सुद्धा तिथं मार्गदर्शन करावं. आपण फक्त अमेरिकेचं ऐकत चाललेलो आहोत. आता जर चंद्रकांत दादा अमेरिकेत गेलं तर अमेरिका आपलं या फॉरेन्सिक टेक्नॉलॉजीबद्दल तिथं ऐकतील असं आपल्याला म्हणावं लागेल. त्याच्याचबरोबर मनोरंजन डिपार्टमेंट एक वेगळं काढण्यात यावं. कारण काय झालं, सरकार अतिशय लोक सरकारबद्दल वैतागलेले आहेत. त्यामुळे चंद्रकांत दादांना एक वेगळं डिपार्टमेंट काढलं गेलं लोकांना मनोरंजन करायचं आणि त्यांना जर मंत्रिपद दिलं तर कुठंतरी लोकांचं मनोरंजन त्यांच्या स्टेटमेंटमधून तिथं होऊ शकतं. आणि त्यांचं जे फॉरेन्सिक लॉजिक आहे ना ते कशाला तुम्ही दिल्लीला जाऊन लावता. महाराष्ट्रामध्ये पेपर फुटतायत. नीटचा पेपर फुटला, MPSCचा पेपर फुटला, त्यानंतर अजून इतर सगळे CETचा पेपर फुटला असं म्हणतात. तर ह्या पेपर फुटायच्या बाबतीत सुद्धा त्यांचं जे काही फिंगरप्रिंटचं लॉजिक आहे फॉरेन्सिकचं ते लावून त्या चोरांना त्या ठिकाणी पकडा आणि नंतर चंद्रकांत दादांना कळेल. आणि सगळे चोर भाजपमध्ये नाही तर भाजपबरोबर त्या ठिकाणी जुडलेले आहेत. त्यामुळे उगाच असे काहीतरी स्टेटमेंट करून लोकांचाही वेळ घालू नये आणि आपण किती हुशार आहोत हे लोकांना दाखवू नये.